मवियात बिघाडीची शक्यता। मवियामध्ये सहभागी होण्याबाबत प्रकाश आंबेडकर सकारात्मक नसल्याचं चित्र। राऊत आंबेडकरांची परस्पर विरोधी विधान। हरियाणात राजकीय भूकंप। मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी राज्यपालांकडे सोपवला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा। मनोहरलाल खट्टर यांच्यासोबत अनेक नेत्यांचे राजीनामे। काँग्रेस नेते राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज महाराष्ट्रात। नंदुरबारमध्ये यात्रेच्या स्वागताची जय्यत तयारी। आंध्र प्रदेशमध्ये भाजप, तृणमूल काँग्रेस आणि जनसेवा पक्षाची युती। आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय। एसबीआयला आजच निवडणूक रोख्यांची माहिती सादर करावी लागणार। 12 मार्चच्या संध्याकाळपर्यंत माहिती सादर करण्याचे सुप्रीम कोर्टाने दिले होते आदेश। इलेक्टोरल बॉन्डमधून कोणत्या पक्षाला कोणाकडून किती देणगी मिळाली याविषयी उत्सुकता। महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज 111वी जयंती। कराडमधील प्रीती संगमावर विविध राजकीय नेत्यांची हजेरी। भाजपची लोकसभेची दुसरी यादी आज किंवा उद्या येण्याची शक्यता। महाराष्ट्रासह 7 ते 8 राज्यातील 150 नामांची घोषणा होण्याची शक्यता। महायुतीतील जागा वाटपाचा तिढा कायम। भाजप किमान 30 ते 32 जागा लढण्यावर ठाम। शिवसेनेला 12-13 आणि राष्ट्रवादीला फक्त 4 ते 5 जागा देण्याचा प्रस्ताव। काँग्रेसची लोकसभेची यादी 2 दिवसात येण्याची शक्यता। काँग्रेसच्या नामांवर केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत चर्चा। लष्कराच्या भात्यात दिव्यास्त्र। स्वदेशी बनावटीच्या अग्नी 5 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी। 5000 किलोमीटरपर्यंत लक्ष्य टप्प्यात। राष्ट्रपती पंतप्रधानांकडून DRDOचं अभिनंदन। कोल्हापूरच्या उमेदवारीबाबत दिल्लीत निर्णय होणार। दिल्लीचं माझ्यावर जास्त प्रेम आहे। भाजपचे नेते समरजित घाटगेंचं सूचक वक्तव्य। कोल्हापुरात समरजित घाटगे विरुद्ध शाहू महाराज लढतीची चर्चा। वाचाळवीरांची संख्या वाढली आहे। वातावरण खराब होईल असं महायुतीमध्ये घटक पक्षांनी करू नये। अजित पवारांचा शिवतारेंना सल्ला। फडणवीसांच्या डोक्याला मराठे गुलाल लागू देणार नाही। मराठा आंदोलनाच्या SIT चौकशीवरून मनोज सरांगेंचा थेट इशारा। सरकारनं माझ्या नादी लागू नये त्या मंत्र्यांचा मला फोन आला होता। SIT चौकशीमध्ये तुमचेच लोक जास्त फसणार। जरांगे पाटलांचा मोठा दावा। राज्यात गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आनंदाचा शिधापत्रिका धारकांना मिळणार 100 रुपयात 1 किलो रवा, चना डाळ, साखर आणि 1 लिटर सोयाबीन तेल। विदेशी प्राणी पाळणाऱ्यांसाठी केंद्राचे नवीन नियम। SIT अंतर्गत संरक्षित प्राणी पाळल्यास त्यांची नोंदणी करणं अनिवार्य। आचारसंहितेपूर्वी राज्यातील 506 रेल्वे प्रकल्पांचा आज भूमिपूजन आणि लोकार्पण। मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर कार्यक्रम। पंतप्रधान मोदींची ऑनलाईन उपस्थिती। अयोध्येत महाराष्ट्र भवनाच्या भूखंडासाठी 67 कोटी। भाविकांना माफक दरामध्ये निवासाची सोय उपलब्ध व्हावी यासाठी महाराष्ट्र भवन। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महाराष्ट्र भवनाच्या निधीला मंजुरी। समृद्धी महामार्गावरील टोल कर्मचारी 5 मार्चपासून बेमुदत संपावर। छत्रपती संभाजीनगरमधील टोल कर्मचाऱ्यांचं वेतनासाठी काम बंद आंदोलन। नवनीत राणांनी होळीपूर्वीच आदिवासी महिलांना दिल्या साड्या पाहून आदिवासी महिला संतापल्या। राणांनी साडी दिली की मच्छरदाणी, आदिवासी महिलांचा सवाल। लोकसभा निवडणुकीआधी केंद्र सरकारचा मोठा निर्णय। केंद्र सरकारकडून CAAची अधिसूचना जारी। लोकसभा निवडणुकीपूर्वी देशभर CAA कायदा लागू। CAA विरोधात आसाममध्ये आंदोलन। ऑल आसाम स्टुडंट्स युनियनकडून ठिकठिकाणी आंदोलन। मुंबईतील कोस्टल रोड आजपासून नागरिकांसाठी खुला। वरळी ते मरीन ड्राईव्ह अंतर 10 मिनिटात पार करता येणार। गेल्या 11 दिवसांमध्ये सोनं तब्बल 3000 पेक्षा जास्त रुपयांनी महागलं। सध्या 10 ग्राम सोन्याची किंमत 65,635 रुपयांवर। देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी कोकण रेल्वेचा 15 मार्चला 2.5 तासांचा मेगा ब्लॉकमुळे 5 गाड्यांच्या वेळापत्रकात बदल। मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना आजपासून सुरू। सर्व मुस्लिम बांधवांना लोकशाही मराठीकडून रमजान मुबारक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।